मी डॉक्टर हर्ष गुजराथी, अलिबाग रायगड, भारत सरकारची योजना जनशिक्षण संस्थान रायगड व प्राईम डेंटल आणि ENT क्लिनिक यांच्या माध्यमातून आम्ही देशभरातील आरोग्य सेवेत कार्य करणाऱ्या व कार्य करू इच्छिणाऱ्या स्वयंसेवक व कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य सेवा जनजागृती कार्यक्रम हाती घेतला आहे. आजचा आपला विषय आहे कान नाक घसा उपचार पद्धतीतील साहित्य साधनांची ओळख. आता आपण ओळख करून घेणार आहोत ENTतल्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टींची, म्हणजे जी आपण डायग्नोसिस म्हणजे एखादा रोग निदान करण्यासाठी जे वापरणार आहोत इन्स्ट्रुमेंट्स त्यांची. तर त्या रोग निदानासाठी कुठल्या कुठल्या साहित्यांची आवश्यकता असते, तर सगळ्यात पहिले आपल्याला लागत असतं ते ENT ट्रीटमेंट युनिट. हे एक पूर्ण टेबल सारखं इन्स्ट्रुमेंट आहे ज्याच्यातच आपल्याला बऱ्याचशा गोष्टी एकत्र असतात. सगळ्यात पहिले जो असतो तो म्हणजे एक लाईट सोर्स, याला लाईट सोर्स असं म्हणतात. यातनं एक प्रकाश बाहेर पडतो. तो प्रकाश कशासाठी पाहिजे आहे आपल्याला, की कान नाक आणि घसा हे आपले एक असे छेद असणारे अवयव आहेत, तर आतलं काही जाणून घेण्यासाठी लाईटची गरज असते, त्यामुळे हा लाईट सोर्स असतो. हा लाईट सोर्स डिलिव्हर होतो या हेडलॅम्प थ्रू. ओके, इथनं लाईट जो आत जाईल हा एका रेच्या माध्यमातून कानामध्ये किंवा नाकामध्ये किंवा घशामध्ये टाकला जातो. तर हा हेडलॅम्प आहे. याच्या सोबत आपल्याला बऱ्याचशा अजून इन्स्ट्रुमेंट्सची गरज असते. सगळ्यात पहिले आहे हे टंग डिप्रेसर. टंग डिप्रेसर काय करतं, तर एखाद्याला आपण आवाज असा करायला सांगून त्याचा जीभ दाबायलाही उपयोग होते. जीभ दाबल्यानंतर आपल्याला त्याचा घसा आणि त्या घशाच्या साईडचे टॉन्सिल्स वगैरे ह्या गोष्टी दिसतात. त्याच्यानंतर हे आहे दुसरं, हे नेझल स्पेक्युलम आहे. हे वेगवेगळ्या साइजेस मध्ये असतं. लहान मुलांसाठी छोटं, मोठ्या माणसांसाठी ॲडल्ट साइज नेझल स्पेक्युलम्स असतात. हे आपल्याला उपयोग कशासाठी होतो, तर नाकामध्ये आतला जो त्वचा आहे, नाकाच्या आतली त्वचा व हाड बघण्यासाठी या नेझल स्पेक्युलम्सचा उपयोग होतो. त्याच्या पुढे आहेत हे फोर्सेप्स. हे वेगवेगळ्या प्रकारचे फोर्सेप्स आहेत. हे आहे ऑरल फोर्सेप. ऑरल फोर्सेप म्हणजे कानासाठी वापरलं जाणारा फोर्सेप, आणि हे आहे नेझल फोर्सेप जे नाकासाठी वापरलं जातं. या फोर्सेप्सचा उपयोग कशासाठी होतो, तर एखादी गोष्ट नाकात अडकली असेल किंवा नाकाला अॅनेस्थेसिया द्यायचा असेल, तर तुम्ही कॉटन मध्ये अॅनेस्थेटिक ड्रग जसं हे लिग्नोकेन आहे, अशाच बऱ्याच प्रकारचे ड्रग अवेलेबल असतात. हे 10% आहे, तसं 2%, 4% असे पण अवेलेबल असतात. तर जिथे योग्य जे अॅनेस्थेटिक आहे त्याच्यानुसार आपण टाकून ते नाकात टाकू शकतो. हे आहे ऑरल स्पेक्युलम. याचा उपयोग सेम, आपण हा जो लाईट याच्याद्वारे हेडलॅम्पद्वारे टाकणार आहोत तो एका ठिकाणी केंद्रित करण्यासाठी या ऑरल स्पेक्युलमचा उपयोग होतो. आणि याचा अजून एक उपयोग असा असतो की हे कानामध्ये जे केस असतात त्यांना ते दूर ठेवतं. त्याच्या पुढचा इन्स्ट्रुमेंट्स आहेत हे वेगवेगळ्या प्रकारचे सक्शन कॅथेटर्स. हे आहे नेझल वालं, हे पण नेझल आहे प्लस युस्टेशियन ट्यूब कॅथेटर साठीच आहे. नंतर हे ऑरल सक्शन कॅथेटर आणि हे ऑरल छोटं वालं. हे वेगवेगळ्या साइजेसचे का आहेत, कारण आपले ज्याप्रमाणे गरज असते सक्शन करायची. सक्शन का करायला लागतं, तर एखाद्याला पस झाला असेल, इन्फेक्शन झालं असेल, तर ते तिथून काढून घेण्यासाठी याचा उपयोग होतो. त्याच्या पुढे आहे हे जेएच प्रोब. जेएच प्रोब काय आहे, खूप महत्वाचं इन्स्ट्रुमेंट आहे कुठल्याही ENT माणसासाठी. याचा उपयोग कान आणि नाकाचे काही फॉरेन बॉडीज जर अडकलेले असतील ते काढण्यासाठी होतो. याला एक पुढून वायर वेक्टिस सारखं एक गोल आहे आणि इथे मागे कापूस लावायला एक जागा असते. इथे कापूस लावतो आपण आणि कानामधले मळ वगैरे काढायला मदत होते. आणि हे हुक टाईप असल्यामुळे एखादं अडकलेली वस्तू कानातली किंवा नाकातली काढायला याचा मदत होते. त्याच्या पुढचं आहे हे ॲलिगेटर फोर्सेप आहे. ॲलिगेटर फोर्सेप हे खूप छोटं असतं. कानामध्ये कापूस समजा आपल्याला टाकायचा असेल आणि तिथे काही अडकलेली एखादी काडी किंवा एखादा किडा अडकला असेल तर ते काढायला याची उपयोग होतो. त्याच्या पुढे हे जे आहेत हे वेगवेगळे सर्जिकल इन्स्ट्रुमेंट्स आहेत ज्यांचा उपयोग आपण टाकी टाकायला वेगवेगळ्या प्रोसिजर्स मध्ये ENT मध्ये जेव्हा एखाद्याचा ऍक्सिडेंट नंतर कान फाटला असेल किंवा नाकाला काही इजा झाली असेल आणि त्वचा निघाली असेल तर ते लावण्यासाठी या सगळ्या इन्स्ट्रुमेंटचा उपयोग होतो. सोबत या ENT ट्रीटमेंट युनिट मध्येच आपल्याला कॅमेराची सोय असते. या कॅमेराला वेगवेगळ्या प्रकारचे एंडोस्कोप्स लावले जातात.
आणि ते दिसतात आपल्याला या स्क्रीनवर आणि आपण त्याचा प्रिंटआउट्स वगैरे देऊ शकतो एखाद्या पेशंटला. जर पेशंटने एखादा एक्सरे आणला असेल तर तो बघण्यासाठी एक्सरे व्ह्यू बॉक्स असतो. सोबत याच ट्रीटमेंट युनिटमध्ये आतमध्ये एक सक्शन साठी युनिट असतं की आपण हे जे वेगवेगळे सक्शन कॅथेटर्स बघितले ते कॅथेटर्स ह्या सक्शन युनिट मध्ये सगळं काही मळ किंवा मवाद जो जमलेला आहे तो शोषून घेतात. अशा प्रकारचं हे ENT ट्रीटमेंट युनिट आहे जे डायग्नोसिस साठी वापरलं जातं. आता आपण तोंडावर करून घेणार आहोत जे कान घशासाठी वेगवेगळ्या शस्त्रक्रिया असतात त्यांच्यासाठी लागणाऱ्या साहित्यांची. सगळ्यात पहिले आपण सुरू करणार आहोत एक लाईफ सेव्हिंग प्रोसिजर म्हणजे ट्रकिओस्टॉमी. ट्रकिओस्टॉमी काय असते तर आपण एक कृत्रिम श्वासोच्छवास घेण्यासाठी एक घशाला एक होल पाडतो जे डायरेक्ट श्वास नलिकांपर्यंत जाऊन आपल्याला श्वास घेण्यासाठी मदत करतं. या शस्त्रक्रियेमध्ये नाक आणि घसा हा बायपास होतो. या सर्जरीसाठी कुठल्या औषधं इन्स्ट्रुमेंट्स लागतात तर एक रिट्रॅक्टर्स लागतात. जेव्हा आपण स्किन इन्साइज करू तर रिट्रॅक्टर्स वेगवेगळ्या प्रकारचे असतात. लँगनबॅक रिट्रॅक्टर यांचं असं नाव आहे. सोबत कॅट्सपॉ रिट्रॅक्टर हे वेगवेगळ्या साईजचे असतात. यांचे उपयोग स्किनला सर्जरीच्या वेगवेगळ्या स्टेप मध्ये रिट्रॅक्ट करण्यासाठी होतो. याच्यासोबत हे ट्रकियल डायलेटर्स आहेत. ट्रकियल डायलेटर्स कशासाठी वापरतात तर जेव्हा आपण ट्रकिया म्हणजे श्वास नलिकेपर्यंत पोहोचू तेव्हा तिला उघडं धरून ठेवण्यासाठी उपयोग होतो. तुम्ही हे जर इन्स्ट्रुमेंट बघितलं तर हे दाबल्यानंतर याचा तोंड उघडत असतं आणि हे आपल्या ट्रकियाला दूर ठेवतं. त्याच्यानंतर पुढे आहेत हे सुचर घेण्यासाठीचं सुचरिंग निडल होल्डर. याच्यानंतर हे अगेन वेगवेगळ्या प्रकारचे रिट्रॅक्टर्स आहेत. हे क्रिकॉइड हुक आणि हे सगळे क्रिकॉइड हुकच आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. आणि हे मॉस्किटो फोर्सेप्स आहेत. हे सर्जरीच्या वेगवेगळ्या स्टेप्सला लागतात. हे यांचा उपयोग कशासाठी असतो जे गळ्यामध्ये जे मसल्स आहेत त्यांना रिट्रॅक्ट करून वेगवेगळ्या प्लेन्स मध्ये जाण्यासाठी. आता आपण पुढे जाणून घेणार आहोत दुसरी सर्जरी म्हणजे कानांच्या सर्जरीबाबत. याच्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे रिट्रॅक्टर्स लागतात कारण आपण कानाच्या मागची त्वचा फाडून आत जाणार आहोत आणि कान रिपेअर करणार आहोत. याच्यासाठी हे मॅस्टर्ड रिट्रॅक्टर्स आहेत. बघा कसे वेगवेगळ्या शेप्सचे आहेत. कधी 2 दात असतात, कधी 3 दात असतात, कधी त्यांना फक्त असं होल असतं जेणेकरून कानाची त्वचा दूर ठेवण्यासाठी ती आपल्या जे ऑपरेटिंग फील्ड आहे त्याच्यामध्ये नको यायला म्हणून असा प्रकार असतो. त्याच्या पुढे कारण आपण जेव्हा ऑपरेशन करत असतो तेव्हा बऱ्याचदा पाणी तिथे गरज असते पाण्याने इरिगेशन करण्यासाठी. तर ते इरिगेशन आपल्याला आपल्या ऑपरेटिंग फील्ड मध्ये नको यायला म्हणून सक्शन लागतं. तर हे सक्शन कनेक्टर आहे आणि हे सक्शन ट्यूब्स आहेत. हे नेझल सक्शन आहे इथे ठेवलेलं कारण जेव्हा बोन फ्रॅगमेंट्स येतात तर जर मोठं बोन फ्रॅगमेंट आलं तर ते शोषून घ्यायला याचा उपयोग होतो. अशाच प्रकारे खूप छोटे सक्शन पण असतात जे आपण मागच्या डायग्नोस्टिक याच्यात बघितलेले. सोबत हे मायक्रो सर्जिकल इन्स्ट्रुमेंट्स आहेत मायक्रो इयरचे. हे कप फोर्सेप्स आहेत. कप सारखे दिसणारे हे क्रोकोडाईल फोर्सेप्स, क्रोकोडाईल सारख्या दातांसारखे. आणि हे ऑरल फोर्सेप्स हे सर्जरीच्या वेगवेगळ्या स्टेप्स मध्ये उपयोगी होतात. हे मायक्रो सीझर्स आहेत. किती छोटी कात्री आहे बघा ही. याच्यानंतर हे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रिल्स आहेत. हे बर आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. त्यांचे आपण भिंतीला कसे होल मारतो ड्रिलनी तसं आपण कानाच्या मागचा हाड सुद्धा ड्रिल करून काढत असतो. तर ते ड्रिल कुठलं तर ते हे मायक्रोमोटार ड्रिल, याला मायक्रोमोटार असं म्हणतात. आणि हा त्याचा हँड पीस आहे. या हँड पीस मध्ये हे ड्रिल जातं. हे बर्स जे आहेत हे जातात त्याच्यात राहतात आणि आपण या फूट प्लॅडलनी त्यांना ऑपरेट करतो ऑपरेशनच्या वेळेस. आणि अशा प्रकारे या वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंट्सच्या मदतीने आपण एखादी कानाची सर्जरी सक्सेसफुलरित्या करू शकतो. आता आपण पुढे ओळख करून घेणार आहोत नाकाच्या विविध सर्जरीसाठी लागणाऱ्या इन्स्ट्रुमेंट्सची. त्याच्यासाठी कुठल्या लागतात तर एक नेझल स्पेक्युलम्स आहेत. हे बघा कसे वेगवेगळ्या साइजेसचे आहेत. सोबत हे सेल्फ होल्डिंग नेझल स्पेक्युलम्स आहेत. हे जसं आपण इथे टाईट करू तसं हे बघा कसं ऑपरेशनच्या वेळेस ओपन राहतं आणि एखाद्या सर्जनला त्याचा हात मोकळा होतो दुसरा ऑपरेशनचे बाकीचे इन्स्ट्रुमेंट्स पकडण्यासाठी. याचं सेल्फ रिट्रेनिंग स्पेक्युलम्स आहेत. हे पण असे वापरले जातात. त्याच्यानंतर वेगवेगळ्या सर्जरीसाठी लागणारे हे इन्स्ट्रुमेंट्स आहेत.
आता जेव्हा फेसची सर्जरी असते, फेस म्हणजे काय तर फंक्शनल एंडोस्कोपिक सायनस सर्जरी, तर याच्यात आपण एंडोस्कोपच्या मदतीने म्हणजे एका कॅमेराच्या मदतीने ही सर्जरी करणार आहोत. त्याच्यासाठी हे वेगवेगळ्या प्रकारचे हे सीझर्स आहेत, हे अपटर्न सीझर आहे, हे तुमचं बॅकबाइटिंग सीझर आहे. हे सगळे हाड, नाकाच्या आतलं जे हाड आहे ते कट करून तिथलं जो काही आजार आहे तो रिपेअर करायला वापरले जातात आणि प्रत्येक याला वेगवेगळ्या अँगलनी जावं लागतं, म्हणून हे वेगवेगळ्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट्स आहेत. हे कसे स्ट्रेट होते, हे अपटर्न वाले होतं. हे आपलं एखादा पॉलिप असेल, काहीतरी गोष्ट जी पकड आत आहे, अडकली आहे, ती ग्रास्प करायला हे फोर्सेप्स आहेत, याला कप फोर्सेप्स असं म्हणतात. हे पण सेम तसेच कप फोर्सेप्स आहेत, पण यांचा अँगल वेगळा आहे. सगळा हा अपटर्न वाला आणि हे पण स्ट्रेट वाले, पण यांचं आत एखादं कप सारखं आहे, हे व्यवस्थित पकडण्यासाठी ग्रिप याच्यात चांगली मिळते. त्याच्यानंतर जेव्हा आपण नाकाच्या जे सरळवालं हाड आहे सेप्टम, त्याची सर्जरी करत असतो तेव्हा म्युकोजा इलेव्हेट करण्यासाठी हे म्युकोजल एलिव्हेटर आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारचे असतं इथे, जेणेकरून आपल्याला एखाद्या प्लेन मध्ये जायला, म्हणजे जे ब्लडलेस प्लेन असतं तिथे जायला मदत होते या इन्स्ट्रुमेंटनी. हे आहे सिकल फोर्सेप्स. कसं कोयती कशी असते तसं हे आहे, कट करायला, आतलं एखादी त्वचा कट करण्याला, नाकाच्या आतली त्वचा कट करायला उपयोगी होते. याच्यानंतर हा बॉल प्रोब आहे. कसा आहे बघा, याच्या टोकापाशी बॉल आहे. हे बॉल प्रोब्स असतात, हे सेम पॉलिपच्या सर्जरीज मध्ये उपयोगी पडतात. इजा न करता ते मास कुठून आलंय ते बघण्यासाठी यांचा उपयोग होतो. त्याच्यानंतर हे वेगवेगळ्या प्रकारचे क्युरेट्स आहेत. क्युरेट्स म्हणजे काय तर जो त्वचा उचलल्यानंतर आतलं जे हाड आहे त्याला वेगवेगळ्या शेपनी कट करावं लागतं. तर कधी कधी तिथपर्यंत आपल्या ह्या कात्र्या पोचू शकत नाहीत, तर हे वेगवेगळे असे खड्डा, आईस्क्रीम कसा आपण स्कूप करून काढतो तसे हे हाडाला स्कूप करून काढतात. कसे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत बघा. याच्यात ग्रिप जास्त मिळते म्हणून हे एवढं जाड दिसतंय तुम्हाला. याच्यात एखादा टोक अडकलेला असेल तर ते खरवडून काढायला याचा उपयोग होतो. सेम हे पण आत एखादं अँगल मध्ये असतं, कारण आपलं सरळ सगळं नाक एकत्र सरळ नाहीये, ते वेगवेगळ्या खड्ड्यांमध्ये आहे. तर त्या खड्ड्यांपर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स आहेत हे. आणि हे सेम फोर्सेप्स जे आपण कट केलेलं आहे, जे काही अडकलं आहे नाकात ते काढण्यासाठी ऑपरेशनच्या दरम्यान त्याचा उपयोग होतो. प्लस ऑपरेशनच्या आधी नाकाला अॅनेस्थेटाइज करण्यासाठी पण यांचा उपयोग होतो. आणि हे टर्बिनेट सीझर्स आहेत. टर्बिनेट सीझर म्हणजे जेव्हा नाकाचा हाड एक खूप, नाकात 3 प्रकारचे हाडं असतात, इन्फिरियर, मिडल आणि सुपिरियर टर्बिनेट्स. तर ते टर्बिनेट कट करायला समजा गरज असेल तर या टर्बिनेट सीझर्सचा उपयोग होतो. त्याच्यानंतर हे वेगवेगळ्या प्रकारचे सक्शन्स आहेत. हे सक्शन्स का लागतात, कारण नाकाचं ऑपरेशन करताना जर ब्लडलेस फील्ड नसेल तर ब्लिडिंग खूप होतं, आपल्याला बऱ्याचदा पाणी वापरायला लागतं. तर ते सक करून काढण्यासाठी हे वेगवेगळ्या प्रकारच्या सक्शन्सचा उपयोग होतो. त्याच्यानंतर हे अगेन पेरिकॉन्ड्रियल एलिव्हेटरच आहे. नाकाच्या सेप्टमला उचलण्यासाठी हे वेगवेगळ्या प्रकारचे वापरले जातात. हे जे हॅमर सारखं दिसतंय आणि हे जे चिझल आहेत हे कशासाठी वापरले जातात, तर जेव्हा नाकाचं हाड एखाद्याचं तिरकं असेल तर त्याला ऍक्च्युली असं याच्यासारखं, म्हणजे कुठलं तो हातोडी सारखं मारून त्यांच्यासाठी काढावं लागतं. तर त्याच्यासाठी चिझल्स आणि मॅलेट आहेत. हे पण बोन निबलर आहे, बोन निबल करण्यासाठी, तुकडे तोडण्यासाठी आतले. आणि एखाद्याचं नाक ऑपरेशन ऍक्सिडेंट मध्ये जर तुटलं असेल तर ते सरळ करण्यासाठी, रायनोप्लास्टीसाठी हे रास्प आहे, याच्याने हाड घासलं जातं आणि घासून घासून सरळ करायला जातं. आणि हे वेलचॅम्स फोर्सेप्स हे सेम, जेव्हा एखाद्याचं नाकाचं मधलं हाड तुटलेलं आहे आणि त्याला पकडून स्ट्रेट करायचंय तर त्याच्यासाठी याचा उपयोग होतो. अशा प्रकारचे हे वेगवेगळे नाकाच्या ऑपरेशनसाठी लागणारे इन्स्ट्रुमेंट्स आहेत. आता आपण घशाच्या वेगवेगळ्या आजारांसाठी लागणाऱ्या इन्स्ट्रुमेंट्स बद्दल बघणार आहोत. घशाच्या सर्जरीसाठी तर घसा हा तोंडाच्या आतला भाग आहे, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी एका स्पेशल इन्स्ट्रुमेंटची गरज असते. याला म्हणतात बॉईल डेव्हिस माउथ गॅग. हा काय करतो तर हा घशाला, म्हणजे थोडक्यात पेशंटला आ करायला भाग पाडतो. इथे दात, इथे पण दात आणि इथे जीभ, अशा प्रकारे हा इन्स्ट्रुमेंट बेशुद्ध केलेल्या पेशंटच्या घशात टाकून आपण ह्या एवढ्या ऑपरेटिंग फील्ड मधनं पुढचं जे काही ऑपरेशन्स आहेत घशाच्या संदर्भात ते करणार असतो.
त्याच्यानंतर येतात आता जे घशासाठी लागणारे जे इन्स्ट्रुमेंट आहेत ते सगळे खूप लांब लांब आहेत. का? कारण आपल्याला घशात मागपर्यंत पोहोचायचंय. त्याच्यासाठी हे आहे टॉन्सिल होल्डिंग फोर्सेप. घशात जेव्हा टॉन्सिल वाढलेले असतात तर त्या टॉन्सिलच्या सर्जरीसाठी याचा खूप उपयोग असतो. त्याच्यानंतर हे आहे टॉन्सिलर स्नेअर. स्नेअर काय करतं तर टॉन्सिलला पकडून कट करण्यासाठी डॉक्टरला मदत करतं, कारण तिथपर्यंत कुठलं इन्स्ट्रुमेंट कट करण्यासाठी पोहोचू शकत नाही, तर त्यामुळे ह्याचा उपयोग होतो. हे आहेत स्नेअर्स, वेगवेगळ्या वायरी त्याच्यासाठीच्या. हे पण फोर्सेप्स आहेत जे लॉंग आहेत. आपण याच्यापूर्वी जेवढे बघितलेले ते छोटे होते, हे लॉंग फोर्सेप्स आहेत. का? कारण घशापर्यंत पोहोचण्यासाठी यातनं आपण कॉटन वगैरे जेव्हा ब्लिडिंग होत असते तेव्हा तिथे पकडून ठेवायला याचा उपयोग होतो. त्याच्यानंतर हे वेगवेगळ्या प्रकारचे अगेन फोर्सेप्स आहेत. इथे जेव्हा ब्लिडिंग होते घशाला, फॅरेन्सला, तेव्हा पकडून ठेवण्यासाठी हे 90 डिग्री अपटर्न फोर्सेप आहे. हे जेव्हा पेरिटॉन्सिलर ऍब्सेस झालेलं असतं तेव्हा त्याला फोडून काढण्यासाठीचं अगेन हे फोर्सेप आहे. नंतर हे सीझर्स आहेत. आज जेव्हा आपण टाके टाकू तेव्हा टाके कट करण्यासाठी किंवा एखादं रेमनंट राहिलेलं असेल टॉन्सिलचं जे तुम्हाला दिसतंय आणि जे सहज कट करू शकत असेल त्याच्या तिथपर्यंत पोहोचण्यासाठी हे असतं. जसं घशात टॉन्सिल असतं तसं नाकात सुद्धा टॉन्सिल्स असतं, त्याला ॲडिनॉइड्स असं म्हणतात. आणि ते ॲडिनॉइड काढण्यासाठी हे ॲडिनॉइड क्युरेट असतं. ही या इन्स्ट्रुमेंटनी केलेली प्रोसिजर ही काहीशी ब्लाइंड प्रोसिजर असते, म्हणजे आपण ऑपरेशन करताना ॲडिनॉइड्स बघू शकत नाही, पण ह्या केज मध्ये ते अडकलेले असतात आणि ते केज मध्ये अडकल्यानंतर आपल्याला जाणवतात आणि मग ते आपण करू शकतो. ओके. त्यानंतर हे अगेन फोर्सेप आहेत. त्याच्या पुढचं आहे हे सक्शन, याला यांकुर्स सक्शन असं म्हणतात. ते सेम घशापर्यंत पोहोचण्यासाठी याचा उपयोग होतो. आणि याचं टोक बघितलं तर ते कसं ब्लंट टोक आहे, त्यामुळे घशाला आतून इजा होत नाही आणि साईडनी सगळं रक्त किंवा पाणी जे काही बिटाडीन जर तुम्ही टाकलं असेल तर ते सक्शन करून घेण्यासाठी याचा उपयोग होतो. पुढचे आहेत हे सगळे इलेव्हेटर्स आहेत. हे ब्लेड आहे, एच ब्लेड म्हणतात यांना. हे 11 नंबरची ब्लेड टॉन्सिल कट करताना, त्याच्या बाजूचा म्युकोजा कट करताना उपयोगी पडते. सेम हे फोर्सेप्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. हे टंग डिप्रेसर आहे, अगेन 90 डिग्री फोर्सेप्स आणि लॉंग फोर्सेप्स. आणि हे टॉन्सिलर पिलर रिट्रॅक्टर आहे, म्हणजे 2 पिलर्स असतात, अँटेरियर आणि पोस्टेरियर पिलर्स. तर यातला अँटेरियर पिलर रिट्रॅक्टर आहे, त्याच्यासाठी म्हणजे ऑपरेशनच्या दरम्यानच याचा उपयोग होतो. अशा प्रकारे हे घशाच्या काही सर्जरीसाठी लागणारे इन्स्ट्रुमेंट्स आहेत. आपण आता जाणून घेणार आहोत एका पोर्टेबल इन्स्ट्रुमेंटची. आपण हे कसं ENT ट्रीटमेंट युनिट बघितलं जे अगदी मोठं होतं आणि बरेचसे हे हलवता येत नाही, एका ठिकाणी फिक्स असतं. तर आता आपण हे पोर्टेबल सेम ENT ट्रीटमेंट युनिट बघणार आहोत. यात सुद्धा मॉनिटर आहे, हा मॉनिटर, कॅमेरा आणि लाईट सोर्स. सेम लाईट सोर्स, कॅमेरा आणि हा मॉनिटर. यांचा उपयोग कशासाठी होतो तर नाकाचे किंवा कानाचे किंवा घशाचे विविध आजार शोधण्यासाठी यांचा उपयोग होतो. हा आहे एंडोस्कोप. हा सध्या माझ्याकडे आहे. कानाचे आजार बघण्यासाठीचा 0 डिग्री म्हणजे 0 डिग्री, सरळ लाईनीतच याच्यातनं लाईट बाहेर पडणार आहे, तसा एंडोस्कोप. हा आपण कॅमेराला जोडणार आणि हा लाईट सोर्सला अशा प्रकारे जोडणार आणि जोडल्यानंतर याच्या समोर जे काही येईल ते आपल्याला कॅमेरामध्ये, मॉनिटरमध्ये इथे दिसणार आहे. तर आपण आता आपल्या समोर आहेत दादा, यांचा डावा कान आपण बघणार आहोत. डावा कान बघण्यासाठी त्यांना थोडं जवळ यायला सांगायचं आणि त्यांचा कान हा अशा पद्धतीने पकडून की त्यांचा कानाचा पडदा, कानाचा एक्सटर्नल ऑडिटरी कॅनल ही सरळ होईल आणि ती सरळ झाल्यानंतर आपण त्यांच्यामध्ये हा स्कोप असा आत टाकणार आहोत आणि त्याच्यानुसार हा पडदा आपल्याला इथे दिसणार. यांचा हा पडदा एकदम नॉर्मल आहे. त्यांचा त्या पडद्याचा हाड दिसतंय, त्याच्या बाजूबाजूची त्वचा दिसतीये आणि थोडासा बाहेर जो नॉर्मली कुठल्याही माणसामध्ये असलेला मळ हा पण दिसतो. अशा प्रकारे आपण एखाद्या कानाचा आतला भाग बघू शकतो आणि समजा पेशंटला त्यांच्या आजाराबद्दलचे काही फोटो हवे असतील
ते सुद्धा काढून देता येतात.